नमस्कार, मी गिरिजा. आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. घरात नव्या बाळाच्या आगमनाने घराला घरपण येतं असं म्हणतात, पण या घराची गोष्ट काही औरच आहे. याला फक्त घरपण नाही तर शेजारपण सुद्धा आलं आहे. आज मी बोरिवली येथील गोराई 2 या परिसरात आले आहे आणि इथे आपण भेटणार आहोत कदम कुटुंबात जन्मलेल्या छोट्याशा सुश्रुत कदमला. हे जे सुटापुटातले गृहस्थ आहेत ते आहे सुश्रुतजी, आणि आपण हे सगळे कोण आहेत जाणून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी सुश्रुतची मम्मी प्रज्ञा रोहन कदम. मी सुश्रुतचे वडील रोहन रामचंद्र कदम. मी सुश्रुतचा आजोबा रामचंद्र तुलाजी कदम. मी सुश्रुतची आत्या श्रुतिका कदम मंजेकर. मी सुश्रुतची काकी आजी, माझं नाव छाया मिठभावकर. अच्छा, मी सुश्रुतची आत्या आहे, माझं नाव नंदा अशोक जाधव. ओळख सगळ्यांची झाली. आता आपण आई बाबांची गप्पा मारूया. प्रज्ञा आणि रोहन लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मग कसं जमलं? याच्या आत्याच्या इथे मी जायची अशीच. त्याच्या मुलाचा इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस होता. बरं. तर ही तिकडे 2-3 Shopping तासासाठी नाही, शॉपिंग करायला नाही, ऍक्च्युली ही काम करायला यायची. ओके, तर तिथेच आम्ही पाहिलं एकमेकांना आणि तिथेच मी हिला विचारलं. बरं. पण ठराविक काळासाठी हिने मला टाळलं. का हो? मे बी तिच्या घरी नसावी परमिशन आवडला त्यासाठी. नव्हता की घरी परमिशन? घरी परमिशन. आवडलं. एक महिन्याभरानंतर हिने मला ब्लँक कॉल वगैरे द्यायला सुरुवात केली. कॉल? हो, हिच्या मैत्रिणीच्या फोनवरून. ते पण बर मी म्हटलं कोण? तर म्हणते मी प्रज्ञाची मैत्रीण. बर. म्हटलं ठीक आहे. बोलते नाही प्रज्ञाला तुला काहीतरी बोलायचं. मी म्हटलं ठीक आहे, बोलायचं असेल तर दे. मग काय बोलला? मी बोलली तू ज्यासाठी विचारलं होतंस त्यासाठी माझ्याकडून हो आहे. बर. आणि मग लग्न कधी केलं? 2015 मध्ये. 2015. घरच्यांची भीती वाटत होती, ती संपली का? नाही, नाही. अजून ऍक्सेप्ट नाही केलं माझ्या घरी. अजून नाही केलं? अजून नाही. लग्नानंतर सुद्धा नाही. सुश्रुत नंतर सुद्धा नाही. कोणाशीच संपर्क नाहीये? नाही. मी फोन कॉल्स वगैरे करते पण ते रिसिव्ह नाही करत, बोलत नाहीत. आई पण नाही? नाही, कोणीच नाही. जनरली मुलं झाले की आजी आजोबा थोडा विचार करतात नाही का? होपफुली करते, आज ना उद्या करते. लग्नानंतर किती दिवसांनी जन्म झाला सुश्रुतचा? 6 महिन्यानंतर आम्हाला कळलं की गुड न्यूज आहे. ओके. कसं सांगितलं गुड न्यूज आहे? आम्ही ऍक्च्युली गेलो होतो मरीन ड्राईव्हला. बर. तिथे गेल्यानंतर मला असं वाटत होतं सांगावं, मला पण माहित होतं. हो, असं वाटत होतं मला की असं आहे. मी काही तिथे त्याला बोलली नाही. आणि त्या दिवशी मेडिकल वगैरे बंद होते. बर. मग याने प्रेग्नन्सी स्ट्रिप वगैरे ते आणले. मी मग चेक वगैरे केलं, त्यानंतर कळलं की आहे. आणि मग घरच्यांना कसं सांगितलं? ऍक्च्युली झालं काय, आम्हाला जेव्हा कळलं की आम्हाला बाळ होणार आहे तेव्हाच काही दिवस झाले आणि पप्पा आजारी होते. बर. पप्पांना आम्ही ऍडमिट केलेलं होतं. तेव्हाच आम्ही पप्पांना तिथे सांगितलेलं आणि बहिणीला फोनवर सांगितलेलं होतं. तर बहिणीने ऍक्च्युली ओळखलेलं स्वतःहूनच की काहीतरी गुड न्यूज आहे का. तिने स्वतःहून विचारलं. तर आम्ही तिला टाळत होतो की नाही नाही असं काही नाही. असं काय नाही. पण नंतर आम्ही 1-2 दिवसानंतर तिला सांगितलं की हो म्हणून आहे. मग प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? काय खावंसं वाटायचं? जास्त मला तर असं पुरणपोळ्याच खाव्याशा वाटायच्या. मग कष्टाचे डोळे. ह्याची आत्या जिच्याकडे आमचं जमलं तिथे यांची रूम आहे. ह्या माझ्या बाजूच्या काकी, त्यांची तिथे रूम आहे. तर त्या तिथे गेल्या होत्या. तर ह्याच्या आत्याने सांगितलं की कधी पुरणपोळ्या जर तुम्ही केल्यास तर मग हिला नेऊन दे, हिला खाव्याशा वाटतात. मग त्या जेव्हा जेव्हा पुरणपोळ्या करायच्या तेव्हा मला आणून द्यायच्या. अरे वा. डिलिव्हरीच्या वेळेला काय झालं? कसा प्रसंग होता? धावपळ झाली का? त्या दिवशी ऍक्च्युली मला कामाला जायचं होतं, पण मी अनफॉर्च्युनेटली गेलो नाही कामाला. कारण मला फॉर्च्युनेटली कुठे? फॉर्च्युनेटली गेलं नाही की? अनफॉर्च्युनेटलीच म्हणावं लागेल ते. का? कारण मला जायचं होतं आणि कुठेतरी मनातून असं वाटत होतं की जाऊ नये करून. बर. आणि 5-5:30 वाजता मी उठायचो. तर मी त्या दिवशी उठलो नाही आणि 7-7:30 वाजता हिने मला उठवलं की रोहन उठ, हे बघ आहे.
तेव्हापासून 8 वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत तो काळ पेन सुरू होतं. पेनिंग, लेबर पेनिंग पण होत होते आणि सीझरसाठी पण नेत होते. म्हणजे 2दा सीझरसाठी नेलं आतमध्ये आणि परत बाहेर आणलं. बरं. आणि शेवटी सीझरच करावं लागलं. ओके. आणि किती वाजता झाला जन्म? 12:50. 12:50. वा वा वा. कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात धरल्यावर? छान वाटलं. स्वतःच्या जबाबदारीबद्दल जाणीव व्हायला लागली की हा पुढे ह्याच्यासाठी काहीतरी करायचं. पण जेव्हा त्याला आणलं तेव्हा त्याने एक कटाक्ष टाकलेला माझ्याकडे आणि श्रुतीकडे, की त्याने म्हणजे बोया वगैरे अशा उडवलेल्या आमच्या दोघांकडे. हो. श्रुती मला सांगत होती. तुम्हाला कसं वाटलं? आईची खूप उणीव भासते आणि कोणाचा होता मग आधार? तसं बघायला गेलं तर ज्या काकींनी मला पुरणपोळ्या करून आणून दिल्या त्यांनीच डिलिव्हरी झाल्यानंतर पण त्यांनी स्वतःहून मेथीचे डिंकाचे जे लाडू असतात ते स्वतःहून करून आणून दिले. बाकी माझ्या एवढ्या सासू आहेत, कोर आहेत, पण त्यांनी कोणी नाही, घरातल्या कोणी नाही करून आणून दिले. पण त्यांनी माझ्यासाठी एवढं करून दिलं. काकू लाड करता की नाही लगेच? हो हो करते ना, लाड करते. ती माझ्या मुलीप्रमाणेच आहे मला. आणि असं एक माणुसकीचं नातं असतं, त्या माणुसकीच्या नात्याने मी तिला सगळं केलं. आता तिची सासू असती तर मला हे सगळं करावं लागलं नसतं. आणि अजूनही वेळ अजून हो करते करते नाही, काय हो करायचं? सांगते, येते जाते, करते सगळं. हो ना. आणि अजून माझ्या आई वडिलांकडून रेशन कार्डवरून नाव नाही कमी झालंय. ओके. तर मग ते त्याच्या भविष्यासाठी पण त्याला आता शाळेमध्ये वगैरे स्कूलला वगैरे टाकायचं, तर मग त्यासाठी पाहिजे, तर ते त्यांनी करून दिलं पाहिजे मला. कारण जोपर्यंत माझं नाव नाही इथे रेशन कार्डवर चढत तोपर्यंत सुश्रुतचं नाही चढणार नाव. मग ते त्यांनी करून दिलं पाहिजे, बस एवढंच आहे. जर त्यांना नाही जर माझ्याशी संबंध ठेवायचा आहे तर मग ते त्यांनी फक्त करून द्यावं, एवढंच आहे. या निमित्ताने मी सुद्धा प्रयत्न करून बघते. झी युवाच्या टीमतर्फे स्पर्श वात्सल्याचा ह्या कार्यक्रमाच्या टीमतर्फे प्रज्ञाच्या आई बाबांना मी आग्रहाची विनंती करते की त्यांनी मला असं वाटतं प्रज्ञाला स्वीकारावं आणि तुमच्या नातवाला सुद्धा स्वीकारावं. सगळं विसरून जाऊन एकत्र येणं हे सगळ्यांसाठीच खूप सुंदर आणि छान असतं, नाही का? यानंतर संपर्क साधतील कदाचित. आणि जर त्यांनी संपर्क केला तर मला नक्की सांग, मला खूप बरं वाटेल. मी असं ऐकलं त्याची झोप खूप हलकी आहे. हो, फारच. तर खूप गमती जमती सुरू असतात तो झोपला असला की. तो झोपला असला की गमती जमतीने ऍक्च्युली आमची तारांबळ उडते. काय कारण आम्ही करतात? एकमेकांना साईन लँग्वेज मध्ये बोलत असतो. पण साईन लँग्वेज मध्ये कसं भांडता येतं? कठीण Actually आहे. आम्ही भांडत नाही, पण आम्ही एकमेकांना साईन लँग्वेज मध्ये बोलत असतो. जर तिला सांगायचं असेल की हा दरवाजा लावतो, तिला सांगावं लागतं. असं एवढं फक्त आम्ही करतो एकमेकांना. तिला जर काय सांगायचं असेल की बाबा मला मोबाईल घेऊन येतो, ती पण तशीच सांगते. कसं सांगतं? आणि बांगड्या अर्थातच घालत नसेल तर त्याचा सगळा नाही एवढं तर नसतं. वा वा वा, कमाल. हे फार छान झालं. ह्याच्यामुळे घरात शांतता राहते, हे बरं आहे. नाही कळतं ना काही, राहू द्या. सुश्रुत आता झोपला नाही, आपण तो जागा आहे त्याच्यामुळे मी बोलते. आता आपण त्याच्या आत्याशी आणि आजोबांशी गप्पा मारणार आहोत. आजोबा, पहिल्यांदा जेव्हा गुड न्यूज आहे कळलं तेव्हा कसं वाटलं? फार आनंद झाला, पण एका गोष्टीने दुःख झालं, दुःख झालं? कारण त्याची आजी नाही, ते मोठं दुःख होतं. त्यांना खूप आनंद झाला असता ना भरपूर. नातवंडाचा. भरपूर झालं असतं. तुम्हाला जेव्हा पाहिलं, तुम्ही तर आधीच गेस केलं होतं, कसं वाटत होतं तेव्हा? एक्साइटिंग, म्हणजे मस्तपैकी लहान कोणतरी येणार, माझ्यापेक्षा पण लहान, कारण मी त्याची लहान बहीण आहे दादाची. तर मग मजा वाटली. पण मग तुमचे लाड कमी व्हायला लागले हा आल्यापासून? नाही, तसं काही नाही. मी करून घेते माझे लाड. वा,
पहिल्यांदा जेव्हा बाळाला हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं? खूपच छान वाटलं आणि मस्त असं गोंडस गोरोगर पान बाळ होतं, असं लाल लाल दिसणार. आय वॉज व्हेरी इम्प्रेस. वाव, येतो हिरोई आहे. सो सुरुवातीला अर्थातच रात्री मुलं जागतात आणि बऱ्यापैकी त्यांच्या मागे मागे असावं लागतं आणि तसं सुश्रुतच्या आईला दुसरी कुठलीही मदत नव्हती, तुम्हीच होता. तर कसा होता तो काळ? ड्युटी कोणाची काय असायची? ड्युटीज म्हणजे ती करायची, सगळं मॅनेज करायची, पण कधीतरी मग घ्यावं लागलं तर आम्ही घ्यायचो. नाहीतर तो पण खेळायचा. तसं जास्त काय रडारड नाही, फक्त रात्री जास्तच रडारड व्हायची. रात्र तो जागून काढायचा, त्याचे मम्मी पप्पा जागून असायचे. मग आम्ही झोपेतूनच जरासं बघायचो, परत झोपायचो. पण ते लोक असायचे जागे. So त्यांनीच घेतलंय. हो, सुरुवातीला खूप मदत झाली तुमची असं मला दोघंही आई बाबांनी सांगितलं. सो काय काय ड्युटीज असायच्या कोणाकोणाच्या, कसं खेळवायचं? काय नाही, आम्ही तर असंच त्याला खेळवत राहायचो. आम्हाला कळायचं नाही की आमचं बोलणं त्याला कळतंय की नाही, पण तरी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करायचो. कुठे खेळणी दाखव, काहीतरी कर. पप्पा गाणी वगैरे म्हणायचे, शिट्ट्या वाजवायचे, त्याला कळेल असं काहीतरी, तो शांत बसेल असं आम्ही सगळेजण मिळून ट्राय करायचो की तो कसा बाबा शांत बसेल. गप्पा झाल्या आहेत, आता बघूया एक छोटासा खेळ खेळून सुश्रुतसाठी त्याचे कुटुंबीय काही जिंकतात की नाही. आता वेळ आहे एक मजेदार खेळ खेळण्याची. इथे काही लहान बाळाच्या बाटल्या आहेत, त्याच्यामध्ये दूध न भरता आम्ही ज्यूस भरला आहे, कारण मोठ्या माणसांना तो प्यायचा आहे. तर तुमच्या सगळ्यांकडे 1.5 मिनिटाची वेळ आहे. 1.5 मिनिटाच्या आत सगळ्यांनी ह्या बाटल्या तोंडाला लावून जास्तीत जास्त ज्यूस प्यायचा आहे. ठीक आहे? ज्याची सगळ्यात जास्त बाटली संपलेली असेल तो जिंकणार. सुश्रुतसाठी झी युवा तर्फे चांदीची भेटवस्तू. सुरू करू? तुमची 1.5 मिनिटाची वेळ सुरू होते आता. चला, शेवटचे 10 सेकंद राहिले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तर ह्या 3 बाटल्या फायनलिस्ट आहेत. याच्यातली निळी बाटली आहे पुरणपोळीवाल्या आजींची, गुलाबी बाटली आहे बाबाची आणि जांभळी बाटली आहे आजोबांची. आणि मला असं वाटतंय की सगळ्यात कमी निळ्या बाटलीत आहे. आजी जिंकल्यात. क्या बात है. पुरणपोळीवाल्या नंदाजी बाटलीनी गटागटा ज्यूस पिऊन जिंकले आहेत. सुश्रुतसाठी झी युवा तर्फे ही चांदीची भेटवस्तू. आता वेळ आहे एकमेकांकडून काही प्रॉमिसेस घ्यायची, पण त्याआधी एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊया. अशा काही गोष्टी ज्या मनात आहेत पण अजून बोलून दाखवल्या नाहीयेत. तक्रार असू शकते, मागणी असू शकते, एखादी अपेक्षा असू शकते जी अपूर्ण आहे. एकमेकांबद्दलच्या अपेक्षा जाणून घेऊया. तुम्ही सांगा आधी. सुश्रुत जर कधी रडत असेल, काही करत असेल, मी काही काम करत असेल घरी आणि तर मग कधी कधी हा घेत नाही. खूप रडला, काही केलं तरी मग घेत नाही. आणि कधी कधी असं होतं की त्याला जायचं, सुश्रुतला जायचं असतं याच्याकडे, पण हा घेत नाही. हा स्वतः मोबाईलवरती वगैरे काही ना काही टाइमपास करत राहतो किंवा काही. तुमच्या काय अपेक्षा आहेत? मला असं वाटतं की तो रडत असताना हिने त्याला जास्त वेळ घ्यावा, कारण तो शेवटी कसं आहे, आई बाळ हे आईकडेच जास्त वेळ. असं काय नसतं. असंच असतं. असं काय नसतं. असं हे आपल्याला साधा कन्व्हिनियंट वे काढतात बाबा सगळे. कारण मूल हे आईकडेच जास्त वेळ तुम्ही घेऊन बघा तो शांत आकर्षित होतो असतं. की नाही. मी घेतो त्याला, पण तो कसं आहे, ठराविक वेळेपुरता माझ्याकडे येतो, पण त्याचं रडणं आणि त्याचा हट्ट हा चालूच असतो. मग त्याला माझ्याकडून हिच्याकडे जायचं असतं, मग हिला हिचे कामं करायची असतात. मग त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं मिसअंडरस्टँडिंग होऊन मग कल्लोळ होतं सगळं. पण मी काय म्हणते, त्यांनी ह्याच्याकडे जायचा हट्ट केला की तुम्ही कामं करायला लागा तिची. है ना? बरोबर आहे. आणि मग तुमच्याकडे आला की महिला कामं करू द्या, म्हणजे बेस्ट होईल ना. काय म्हणणं आहे, बाकीच्यांच्या काही अपेक्षा आहेत का सुश्रुतला घेऊन? त्यांनी बदल करावा स्वतः किंवा वेगळं काही करावं? बाबा, भरपूर अपेक्षा आहेत. एक तर त्याचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे. बरं. निदान तो तरी नातू आमचा चांगला ग्रॅज्युएट व्हावा, पदवीधर व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. बरं. अजून कोणाला आत्याला? नाही, मला एवढंच म्हणायचं
मोबाईलवर कमी. जेव्हा तुला असं वाटत असेल की मी त्याला घ्यावं तेव्हा मी घेत जाईन. प्रॉमिस झाला आहे. आता बघूया सुश्रुतचे आई बाबा त्याच्यासाठी एक छोटासा खेळ खेळून त्याच्यासाठी काही जिंकतायत की नाही. आता वेळ आहे शेवटचा खेळ खेळायची. आई बाबांनी हा सुश्रुतसाठी खेळायचा आहे. मी खेळ समजवते. इथे काही बाळाचे कपडे आहेत, त्याच्या शेजारी काही क्लिप्स आहेत, इथे एक पाण्याने भरलेली बादली आहे आणि पलीकडे एक रिकामी बादली आहे. बाबांनी रिकाम्या बादलीच्या शेजारी उभं राहायचंय. ठीक आहे. आईनी एक कपडा घ्यायचा आहे, तो पाण्यात बुडवायचा आहे आणि तिथे जायचंय. तो कपडा दोघांनी मिळून पिळायचा आहे. दोघांनी मिळून का? कारण आईचा एक हात मागे बांधलेला असणार आहे. ठीक आहे. तो कपडा पिळून झाला की तो दोरीवरती बाबांनी वाळत घालायचा आहे. आईनी धावत येऊन एक क्लिप द्यायची आहे बाबांना. बाबांनी ती कपड्याला लावायची आहे. ठीक आहे. असं सगळं करून झालं की एक कपडा मोजला जाईल क्लिप सकटचा. ठीक आहे. असे 7 कपडे वाळत घालायचे. ठीक आहे. 2 मिनिटात 7 पेक्षा कमी कपडे वाळत घालता आले तर काही हरकत नाही, एक छोटी भेटवस्तू मिळेल. जर 7 किंवा 7 पेक्षा जास्त कपडे वाळत घातले तर आई बाबांना मिळणार आहे सुश्रुतसाठी खास झी युवाकडनं मानाचा चांदीचा बाळकृष्ण. हे घ्या बाळ, सांभाळू ना, ते मध्ये मध्ये रडतं. हो. आणि हा घ्या फोन. हो. तुमची वेळ सुरू होतीये आता. हॅलो. हा साहेब, मी रोहन बोलतो सर. हा, मला आज कामावर येता येणार नाही सर. ऐका ना. अरे गप रे बाळा. हा सर, बॉस, ऐका ना, बोलताय ना? मी काय म्हणतो, आपल्याला मला आज सुट्टी आहे ना पण सुट्टी मागायची, हवी होती. मग बाळाची तब्येत आहे ना ठीक बॉस, नाही हळूच सर, आहे जरा. तर बॉस, मला आज सुट्टी नाही देत कामाला नाही. येता येणार. सो मला आहे ना 30 सेकंद झालेले आहेत. हळूहळू हळूहळू. हो, ऐका ना, मला नाही येता येणार सर. मुलाची तब्येत खूप कपडे खराब आहे, पिळले जात खूप नाही, खराब वाळणार आहे, नाही. खूप खराब आहे, खूप. तर मी आज नाही येणार. हो सर. कपडे हो. पिळायचे आहेत बरं का. हो, ऐका ना. हो, 1 मिनिट होत आलेले आहे. खूप आला. हो, नाही सर, नाही कपडे पिळत नाही आता. नाही येता येणार. हे असे कपडे कसे वाळणार मला सांगा. कसे कपडे वाळायचे यांचे बाळाचे. नाही येणार. हो, खूप तब्येत ठीक नाहीये त्याची, त्यामुळे नाही येणार मी आज. हो, बाळ रडतंय बघा. नाही जमणार प्लीज. शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत. हो. वेळ संपलीये. दमलात का? दम लागला? बरं मला आधी सांगा की तुम्ही एवढ्या ओठातल्या ओठात कोणाशी बोलत होतात? माझ्या बॉस सोबत. असं बॉसशी कोण बोलतं मला सांगा. मी काय म्हणतो, मला जरा सुट्टीची गरज आहे. असं बॉसशी कोण बोलतं? सिरियसनेस दाखवण्यासाठी. असं बोलता तुम्ही बॉसशी? हो. बघा लक्ष ठेवा, मला नाही वाटत बॉसशी बोलत होते. आपण मोजायचे का? आपण किती क्लिप सकटचे कपडे घातलेत? 1 2 3 4 5 6 7 8. 9वा मोजता येणार नाही कारण क्लिप नाहीये. पण 8 कपडे, ह्याचा अर्थ तुम्ही कार्य पूर्ण केलेलं आहे. क्या बात आहे. दिलेलं कार्य पूर्ण करून तुम्ही सुश्रुतसाठी जिंकला आहे झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. येतोस? या बाळाला फक्त घरातल्यांचंच प्रेम नाही तर शेजारच्यांचंही वात्सल्य मिळालं आहे. अशाच काही लाडात वाढणाऱ्या पहिल्या बाळांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांचं पहिलं बालपण साजरं करणार आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्य.